आणि मग त्या अनुषंगानं क्रांतिज्योतीचं आयोजन. आणि आज 19 फेब्रुवारी म्हटलं तर स्वराज्याचे संस्थापक ज्याने हाती लढा घेतला, स्वराज्याची धुरा सांभाळली, असा माझा राजा शिव छत्रपती आणि त्यांची जयंती. आणि हा उत्साह म्हणजे शिवजयंतीचा सोहळा. आणि आजच्या दिवसातील ही रजनी सजली आहे सरपंच चषक यांच्या माध्यमातून. अर्णव पारंगे, आपण कुठे असाल तर तर आजच्या या डी ग्रुप मधला हा सामना शिवशंभो साही आणि यंग स्टार 11 वरचे ओवळे या दोन संघादरम्यातील सामना. अतिशय प्रेक्षणीय असा सामना आपण पाहिला. गिरवले आणि चेरवली संघ या दोन संघादरम्यान आपण बघू शकतोय पहिल्या सामन्यामध्ये मजल मारली आहे गिरवले संघाने. फर्स्ट चेंडू, पहिल्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न सक्सेसफुल होण्याच्या मार्गामध्ये अडथळा आला होता या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र पहिल्या चेंडूवर आलाय प्रेक्षणीय चौकार. खऱ्या अर्थानं चौकार अडला गेला असता. मात्र प्रेक्षक जे सायकल वगैरे घेऊन पळतायत, आपण जरा लक्ष द्या. मॅच चालू आहे, आपल्याला या गोष्टीची जाणीव हवी. आणि खऱ्या अर्थानं जर चौकार गेला तर नक्कीच या सायकलच्या माध्यमातून गेला. आयोजक आपण देखील दखल घ्यायची आहे. नेक्स्ट चेंडू, जबरदस्त प्रश्न विचारला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार घेतल्यानंतर इथून मात्र आपण बघू शकतो चेंडूने उचली घेतली आहे आणि वळणदार पद्धतीचा हा चेंडू जातोय निर्धाव. नाणेफेकीचा कौल बघितला आपण, साई संघाला जिंकला आणि ओवळे संघाला प्राचरण केलं ते फलंदाजीसाठी. फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर 4 लगावल्यात. यावेळेस देखील चेंडूने वळण घेतलाय. खऱ्या अर्थानं प्रयत्न व्हायला हवा होता इथे कॅचचा, मात्र कीपर थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि त्या अनुषंगाने मात्र 1 धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून 5 धावा ऑन बोर्ड असणार आहेत. सरपंच चषक 2026 हे पर्व स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघू शकतोय परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत हे सामने. यावेळेस क्रिकेटिंग फटका स्टायलिश एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय एक बिग ब्रँडेड चौकार. आज संपूर्ण रात्र शिवमय करण्याचा प्रयत्न डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील राहिलाय. चांगली गाण्यांची मेजवानी आणि इथून मात्र व्हेरिएशन कमबॅक कसं असतं, कारण की पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार लगावला त्यानंतर मात्र दुसरा कमबॅकिंग चेंडू होता. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर झेलचा प्रयत्न, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक. ग्रुप ग्रामपंचायत ओवळे उपसरपंच सौ तेजस्वी समीर घरत आणि समीर हिरामण घरत यांच्या वाढदिवसानिमित्त वरचे ओवळे यंगस्टार्स टीम ही जर जिंकली तर या टीमला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. सामना जिंको हारो, मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय तब्बल 5,000 रुपये रोख धनराशी आमच्याकडे जमा देखील झाली आहे. तर बघा, बऱ्याचशा मैदानावर आपण बघू शकतो ज्या ज्या वेळेस मॅचेस असतात, टर्निंग पॉईंट असतात, तेव्हा बक्षिसं लावली जातात. मात्र या वेळेस पहिलं षटक चालू होतं आणि ग्रुप ग्रामपंचायत ओवळे उपसरपंच आपण बघू शकतोय सौभाग्यवती तेजस्विनी समीर घरत आणि समीर हिरामण घरत यांच्या वाढदिवसानिमित्त
यंगस्टार ओवळे या टीमसाठी तब्बल 5,000 रुपये धनराशी आलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून समालोचन आणि गुणलेखक यांना तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. शेखर पाटील बघत असते नेहमीच बरेचसे पारितोषिक लागत असतात, आपण बऱ्याचशा ठिकाणी सामने करत असतात, मात्र अशा प्रकारची धनराशी कदाचितच काही माणसं लावतात आणि मग क्रिकेटवरील प्रेम असेल आणि त्यांची माणुसकी असेल आणि मग एक पाऊल कुठेतरी पुढे आणि काहीतरी वेगळं हे त्यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर आपण या मैदानामध्ये बघू शकतोय. कृपया मी विनंती करतोय की आपण समालोचन कक्षात बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. संतोषजी चौधरी यांचे देखील मित्र असतील, समीर शेठ यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बॅक टू मॅच. या चेंडूवर मात्र विकेट आली आहे. झेलबाद होतोय आणि चिखले गावचं एक डॅशिंग युवा नेतृत्व आपण बघू शकतोय. मनोज शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. जबरदस्त असं क्रिकेट, तितकं चांगलं असं आयोजन आणि आयोजनामधील एक भर म्हणून आपण बघू शकतो की मॅन्डेटरी पॉवर प्ले सजलंय हे एलईडीच्या माध्यमातून एक आगळं वेगळं आयोजन. मग किंग शिरडोन पुरस्कृत ज्यावेळेस टुर्नामेंट झाली त्यांचं देखील असंच प्रकारचं आयोजन होतं आणि तसंच दमदार आयोजन आपण बघू शकतोय. सागर शेठ भोईर, ऋषी शेठ भोईर आणि मग त्यांचा परशा ग्रुप, कारण की कुठलंही कार्य हाती घेतलं तर त्यांना सहकार्याची भूमिका असते आणि या सहकार्याच्या भूमिकेतून परशा ग्रुप यांच्या माध्यमातून खूप मोलाचं योगदान. बॅक टू क्रिकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. हा खेळ संपलाय तो गोलंदाज आणि यष्टिरक्षक यांच्यामध्ये आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. कुठेतरी धावगतीला आता आकार थोडा खोळंबा बसून ठेवलाय, कारण की धावा आपण बघू शकतो पहिलं दशक मार्गस्थ असताना 13 धावा. बाउन्सर पद्धतीचा चेंडू, वारंवार प्रश्न विचारला गेला या फलंदाजाला. फलंदाज मात्र आता आपण बघू शकतोय कुणाल घरत हा मात्र स्तब्ध उभा आहे, प्रयत्न करतोय, चाटपटतोय, मात्र गोलंदाज पूर्णपणे हावी ठरलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 प्लेयर्स सर्कलच्या बाहेर असतील सीमारेषेचा ताबा घेण्यासाठी. याही वेळेस खोलवर टाकलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालाय, मात्र जास्त प्रमाणात नुकसान होत नाहीये. एक धाव जरूर मिळतीये बोनसच्या माध्यमातून. एका धावेच्या माध्यमातून 14 धावा धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. या एक धावाना शेखर आपण बघायला गेलं तर डोही जड होतात, कारण की ज्या वेळेस एक धावेने संघ हारतो किंवा मग क्लोज सामना येतो त्या वेळेस या फिल्डिंगचा किती इम्पॉर्टंट असतो हे आपल्याला दिसून येतं. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, थोडंसं व्हेरिएशन केलं होतं, स्लोवर अटेम्प्ट होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या षटकातील तब्बल 4था निर्धाव चेंडू आणि 5 चेंडूंचा खेळ झाला. एकच धाव दिली. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. जबरदस्त असा सामना पाहायला मिळतो, तितकीच चांगली गोलंदाजी, दर्जेदार आयोजनासोबत दर्जेदार गोलंदाजी. करण ठाकूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅटची कडा आणि साई संघ काय करतोय बघा. पहिलीच कॅच उडली होती तिथे देखील कीपरकडनं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि आता मात्र हा नशिबाचा आलाय चौकार. यस डिजय. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक आपण सन्मान करतो बघा. सातत्यानं रोहित पाहिलं ना आपण, शिरडोनच्या नगरीमध्ये मग डे स्पर्धा असो, नाईट असो आणि कोणतेही कार्यक्रम म्हटलं ना तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं सहकार्य मोलाचं राहत आहे आणि ज्यांनी अगदी रायगडच्या टेनिस क्रिकेट अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये असताना शिरडोनच्या अगदी गावाचं नाव उंचावण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे संतोषजी चौधरी सर यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय आमच्या पवन मुकादम, आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी चौधरी सरांचा सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व,
टेनिस क्रिकेटमधील इत्थंभूत माहिती ज्यांच्याकडे सातत्यानं आपण पाहिले, पंचांच्या भूमिकेत सातत्यानं विशेष कार्य खूप महत्वाचं सातत्यानं केलंय त्यांनी. आजही पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण सातत्यानं पाहतोय आणि त्यांचा हा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सायब्रीत लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही सर्व गौड क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत. यस, पुन्हा एकदा जाऊया. एक जबरदस्त बिग फाईट मॅच पाहायला मिळतं. एका बाजूला साई, दुसऱ्या बाजूला वरचेवले असे दिग्गज दोन संघ. डी पोल मधील पहिला सामना पुन्हा एकदा ऐकूया रोहितजी वाजेकर यांचा आवाज. नक्कीच शुभ सन्मान जरी झाला असला संतोषदादा चौधरी जे पॅकर्स आहेत, दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स शिरडोन श्रीराम शिरडोन संघाचे, आणि मग अनेक मैदानावर आपल्या पोरांच्या विश्वासासाठी गावाच्या नावासाठी ते नेहमीच आपल्या टीमला बॅक करत असतात आणि त्यांचा शुभ सन्मान झाला आहे. आणि शुभ सन्मान ज्यांनी केला ते आपण देखील बघू शकतोय. बड्डे बॉय पवन मुकादम, हॉटेल साई विलेजचे सर्वे सर्वा, आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतोय. 22 तारखेला आपण पाहू शकतोय. आणि काय जबरदस्त पॅराशूट फटका. या फटक्यामध्ये ताकद एवढी, नजाकत एवढी की चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. की सागर शेठ 1600 सरकार यांचा बोलबाला राहिलाय. सन्माननीय रामशेठजी भोईर माजी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, हे देखील व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. राजकारणाच्या पटलावरतील एक उत्कुंद भरारी घेणारं हे नाव, आणि मग त्यांच्या माध्यमातून देखील आपण बघू शकतोय चांगलं सहकार्य. मी म्हणालो होतो की स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स ही टीम 21 तारखेला उतरणार आहे आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी. दरम्यान मात्र यावेळेस एक जबरदस्त क्रिकेटिंग फटका पाहायला मिळतोय, आणि मात्र स्ट्रोक चांगला होता, नजाकत चांगली होती, मात्र एक धाव आली आहे. कधी कधी म्हणतात ना, चांगल्या चांगल्या फटक्यांवर एक धाव मिळते आणि खराब फटक्यांवर 4 धावा 6 धावा मिळून जात आहेत. मात्र असं असताना आता धावसंख्येचा आलेख थोडा वाढत चाललाय. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 25 रन्स ऑन अ बोर्ड, 25 धावा. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्या चेंडूवर समाचार घेतला. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, आणि पंच आमच्याकडे वळून सांगतात की हा वाईट चेंडू आहे. 26 धावा ऑन अ बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज रोहित मोकल साई संघाकडून आपण पाहू शकतोय. जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून सजवून ठेवलाय. चेंडू गेलाय बिग बॅग. षटकार. आपण नेहमी A1 जोडीचा विचार करत असतो की गोलंदाजांची जोडी असेल, फलंदाजांची जोडी असेल, मात्र यावेळेस आपण पंचांच्या भूमिकेत जी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजे आमचे पंच बालाजी आणि एकीकडे विशाल पाटील, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अचूक निर्णय ही त्यांची ओळख. आणि मग असं असताना आमचे मित्र प्रणेश पाटील यांचे वडील देखील इथे पंचांची भूमिका, एक आगळी वेगळी स्टाईल त्यांच्या माध्यमातून. दीपकजी पाटील त्यांचं देखील मोलाचं योगदान नेहमी पंचांच्या भूमिकेतून राहिलेलं आहे. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत असेल. स्वागत करता करता 30 धावा कधी ओलांडल्या पत्ताच लागला नाहीये, कारण की आतापर्यंत 3 दशकं लागलेत असताना 32 धावा ऑन अ बोर्ड आहेत. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये बरेचसे प्रश्न विचारले गेले, मात्र एक मिसफिल्ड काय करू शकते, पूर्ण क्रिकेटचा मोमेंटम बदलून टाकला आणि तिथून मात्र धावसंख्येला ओघ आलाय. याही वेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अपील होता, मात्र अपील मध्ये दम नाहीये, आणि सागर यांच्या माध्यमातून हा अपील मात्र खारिज केलाय पंचांनी. दीपकजी पाटील आपण बघू शकतो रायगड असोसिएशनचे सचिव आहेत, पळसपे विभाग. आणि इथून मात्र पुन्हा
साई संघ असं वाटतंय ओळे संघाच्या माध्यमातून 12वा प्रतिनिधी खेळतोय की काय शेखर, कारण की ओळे संघाच्या बॅटमधून धावा जमत नव्हत्या आणि इथून मात्र बोनसच्या माध्यमातून 12वा प्रतिनिधी खेळतोय की काय असा प्रश्न, असं वातावरण निर्माण झालंय. कारण की फिल्डिंग डिपार्टमेंट इज द मोस्ट डिपार्टमेंट पॉवरफुल डिपार्टमेंट ऑफ इच अँड एव्हरी टीम. पण इथून मात्र फारसं वेगळे फासे पडताना दिसत आहेत. संघ पोचला आता जाऊन 37 या धावसंख्येवर. याही वेळेस स्लोवर फुल टॉस मध्येचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा फंबल होतोय आणि त्या दरम्यानच्या मात्र पुन्हा एकदा घेतल्यात 2 धावा. या 2 धावांच्या माध्यमातून इथून मात्र आपण पाहू शकतो 39 धावा झाल्यात. म्हणजे आतापर्यंत जवळपास 13:15ची सरासरी लागली गेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. अजून देखील 2 षटकं बाकी असणार. जर्सी नंबर 46 याही वेळेस त्याच दिशेने चेंडू मारलाय आणि इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्यात आणि 2 षटकं अजूनही बाकी आहेत. मार्मिक 2 षटकं स्लॉग ओव्हरचे असणार आहेत आणि डीजे मास्टरला मिळतीये संधी. आज शेखरजी आपण बघू शकतोय शिवजयंती सारखा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये दिमागदार सोहळ्यात या मॅचेस होत आहेत. शिवरायांनी शिकवण दिली आहे की शत्रू कितीही बलाढ्य असला तरी मात्र आपला आत्मविश्वास त्याच्याही पेक्षा बलाढ्य हवा. कारण की समोरचा डोंगर देखील आपल्याला एका मातीचा ढिगारा वाटला पाहिजे. आणि मग असं असताना क्रिकेटचा सामना असो किंवा कुठलीही आत्मविश्वासाची लढाई असो किंवा कुठलाही एक बॅटल ग्राउंड असो, तिथे जर आपण एखाद्या समोरच्या टीमला जर आपल्यापेक्षा बलाढ्य संपलं तर आपला पहिला पराभव तिथेच होतो. आणि जर आपल्याला काय जिंकायचं असेल, कुठलीही मैदान कुठलेही टुर्नामेंट जिंकायचं असेल, तरी समोर कुठलाही संघ असला तरी देखील आपण आपली मानसिकता आपला आत्मविश्वास हा उंचावलेला पाहिजे. आणि असं म्हणत शिवरायांची महती आणि त्यांचे विचार जर आपण जोपासले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रखर उज्ज्वल निर्माण होऊ शकतो. आणि ही विचारधारा, ही शिव विचारधारा ही प्रत्येकाने जोपासली पाहिजे. कारण की फक्त दाढी वाढवून आणि चंद्रकोर लावून आपण शिवरायांची प्रतिमा उमटवू शकत नाही, त्यांचे विचार विकत घेऊ शकत नाहीये. बाह्य रूपाने त्यांचे विचार जोपासण्यापेक्षा त्यांचं अंतर्मानाने अंतकरण करा आणि त्या अनुषंगाने आपले विचार ठेवा. कारण की विचारांची लढाई ही शिवविचार असावे हे त्यांनी सांगितलंय. आणि या श्रींची इच्छा पूर्ण करत असताना समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे हे आपल्याला नक्कीच आजच्या पिढीला कळलं पाहिजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आली इनिंग ब्रेक मध्ये यंगस्टर चिखले आणि त्यांच्याबरोबर डोलघर संघ. चला दोन्ही टीम कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. हा पहिला पुकार असेल आपल्या दोन्ही टीमला. डोलघर आणि चिखले इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे आपण लक्षात घ्या. आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते पवन मुकादम, त्यांचा सुद्धा बर्थडे सेलिब्रेशन आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. चला परशा ग्रुपचे सर्व मेंबर विनंती आपण यायचं बघा इकडे. परशा ग्रुप चौथा गोलंदाज वापरला गेलाय साई संघाकडून सतीश मोकल आणि 40 धावा झाल्यात. बघायचं हे 2 धुरंधर बॅट्समन आतापर्यंत किती मजल मारू शकतात. पहिला चेंडू खोलवर टाकलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. या चेंडूवर सुरेख पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळाला आणि इथून मात्र एकेरी धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून शेखरजी आपण बघू शकतो 41 धावा ऑन अ बोर्ड आहेत. बघा दोन्ही टीम कर्णधार उपस्थित असणं महत्वाचं आहे. जर एखादा संघाचा कर्णधार आला नाही तर समोरच्या जो कर्णधार असेल त्याला टॉस स्पिन दिला जाईल, लक्षात घ्या आपण. नक्कीच, कारण की एक आगली वेगळी संकल्पना आणण्याची देखील गरज आहे. यावेळेस स्लोवर चेंडू सरळ फ्लिक केलाय. फ्लिक मध्ये क्लिक एवढी की हा चेंडू 6 धावांसाठी गेलाय. आणि काय जबरदस्त अफलातून रिव्ह्यू घेतलाय बॅट्समननी. नक्कीच डीजे मास्टर आपल्याला थांबवतोय. बॅट्समन रिव्ह्यू आहे.
अँड इट्स अ नो बॉल. पंचांचा कॉल आलाय. हा नो चेंडू आहे आणि नोच्या माध्यमातून आता फ्री हिट असणार आहे. म्हणजे दिवाळी गेल्यानंतरचा हा बोनस. या 7 धावा या चेंडूवर आल्यात आणि इथून मात्र षटकाराची घोषणा पंचांनी केली आहे. फ्री हिट साठी हा चेंडू बघायचा. तदरम्यान आमचे 3 भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आमचे मॅडी सर इथे आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर मग मनोजजी भोपी यांचं देखील स्वागत असणार आहे. फ्री हिटचा हा चेंडू. व्हेरिएशन कमबॅक पाहायला मिळालं. चांगला सुटकेचा श्वास मात्र मिळाला या गोलंदाजाला कारण की नो चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर फ्री हिटचा बोनस आणि फ्री हिटच्या चेंडूवर मात्र व्हेरिएशन केलं. स्वतःला बॅक केलं आणि हा चेंडू मात्र गेलाय निर्धाव. नक्कीच, कारण रोहित शिरोडोनची स्पर्धा म्हटली तर समालोचकांचा तोटा नाही. खूप समालोचक आपण सातत्यानं ऐकत असतो. मग मनोज भोपी असतील, अमित भोपी असतील, रोहित वाजेकरला ऐकतो, माडीला पण ऐकत असतो, गुलशन पाटील, त्यानंतर दिलीपजी भोपी यांना सुद्धा आपण ऐकत असतो. अशी खूप समालोचक या गावामध्ये अगदी घडलेत. संतोष चौधरी यांचा विचार केला ना तर सर्वच गोष्टीमध्ये कारण आम्ही सुद्धा त्यांना बऱ्याच वेळाला ऐकलंय. म्हणजे या साऱ्या गोष्टी शिरोडोनशी निगडीत आहेत आणि एक वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असं गाव पाहायला मिळतो आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिलाय सर. ऑन साइडला आपण पाहत आहे. बिग 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 चेरन. काय जबरदस्त फटका. 2 स्लोवर चेंडूवर बीट झाल्यानंतर तिसरा चेंडू मात्र हुरला आणि तिथून मात्र जबरदस्त असा अर्धशतक मिळवणारा हा षटकार. 54 धावा संघाचं अर्धशतक झालंय आणि इथून मात्र वरचेवळे संघ आता वर्चस्व प्रस्थापित करत असताना या षटकारांशी आपले इरादे स्पष्ट केलेत आणि 6 धावांच्या माध्यमातून ऑन बोर्ड आता 54 रन्स. 54 धावा ऑन बोर्ड आहेत. स्पीडअप घ्यायचा आहे. चल बॅक टू क्रिकेट. 54 धावा झाल्यात. 54 धावा अतिशय जबरदस्त हे आकडेवारी पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिजन मध्ये फटका मारलाय सुरेख. आल्या 4 धावा. यस डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. वरचे ओळे संघ आता मात्र इथे फ्रंट फुटवर असणारा एक षटकार त्यानंतर चौकार. शेवटचा चेंडू या षटकातील अपेक्षा आहे. बराच काळ चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेस कोणतीच चूक करत नाहीये आणि षटकारालगतचा हा आलेला झेल आणि इथे संपला बॅट्समनचा खेळ. यस डीजे. रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राचीच नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे जर जाऊन कोणी विचारलं तर तिथलं अस्तित्व, तिथलं कर्तृत्व आणि नेतृत्व करणारा माझा शिवबा आणि मग 7 समुद्रा पलीकडे नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन विचारा हे नाव कोणाचं, ही प्रसिद्धी कोणाची, हे कर्तृत्व कोणाचं, एकच नाव गुंजणार राजा शिव छत्रपती. आणि आज अशा या महापुरुषाची जयंती आपण साजरी होताना बघतोय. एक दिमागदार सोहळ्यात प्रत्येक ठिकाणी
टॉस ना नक्की शेखरजी आपण बघू शकतोय की आमचे खारके बंधू आम्हाला समजावतायत की आता टॉस घ्या, मात्र आम्हाला देखील लक्षात आहे इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस केला जाईल. परशा ग्रुप यांच्या माध्यमातून सजलेली ही नाईटची रजनी आपण पाहू शकतोय. जबरदस्त असं आयोजन एलईडीच्या माध्यमातून पॉवर प्ले सजवलेलं गेलेलं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला गेलाय साई संघाकडून आदित्य म्हात्रे आणि मैदानामध्ये नौका फलंदाज आपण बघू शकतोय रोहित घरत नामक फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. धावसंख्येला आला आकार, धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 58 धावांवर. शेवटचा षटक शेवटचे 6 मार्मिक चेंडू असणार आहेत, लक्षभेदी चेंडू, आणि याची पूर्तता करण्यासाठी आपण बघू शकतोय गोलंदाज आदित्य म्हात्रे आणि समोर असलेला फलंदाज आपण बघू शकतो विक्रम गरत. आणि विक्रमच्या बॅट मधून विक्रमी षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर मनसोबा आणि इरादा स्पष्ट, चेंडू गेलाय हाहाकार करत षटकार. आणि डरकाळी फोडणारा हा षटकार मात्र पहिल्या चेंडूवर आलाय. आणि आमचे प्रिय मित्र ऋषी चौधरी, मी यांना विनंती करतोय आपण देखील यायचे एक उत्कृष्ट गणलेखक आहेत. नेहमीच त्यांचं सहकार्य प्रत्येक टुर्नामेंटला लागलं गेलेलं असतं. आणि आपण बघू शकतोय मॅचचा आनंद घेत असताना मात्र या आनंदामध्ये उत्साह निर्माण करणारा हा षटकार, आणि या षटकाराच्या माध्यमातून संघ पोचलाय 64 या धावसंख्येवर. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र व्हेरिएशन केलं आणि तिथून मात्र आपण बघू शकतोय निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू, आणि गोलंदाजाला माहिती खेळपट्टीचा जर विचार केला आपण तर खेळपट्टी ही सजली आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं फलंदाजीसाठी. आणि त्यामध्ये मग गोलंदाज कुठेतरी बॅकफुट असताना देखील त्यांना चांगले चेंडू टाकण्याची गरज आहे, कारण की खेळपट्टीचा विचार केला तर पाटा पिच. याही वेळेस स्लॉक स्वीप फटक्याखाली क्षेत्ररक्षक येतोय का, मात्र येता येता घडलं काय, आणि हा आलाय खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे चौकार. जबरदस्त असा चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर कमबॅक केलं, त्यानंतर मात्र हा चौकार आला. म्हणजे 3 चेंडूवर आतापर्यंत 10 धावा, आणि या 10 धावा कितपत मल्टिप्लाय होतील का की त्यांना आटोक्यात आणतील हे येणारे 3 चेंडू मात्र सांगतील. 68 धावा ऑन अ बोर्ड आहेत. यावेळेस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र वापरला गेला, अपील खारीज. मात्र कमबॅक करणारा चेंडू इथे टाकण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज. आणि पाहू शकतो आपण 68 धावावर ही स्थगित धावफलक आपण पाहू शकतो. टीम मीटिंग घेण्याची काही गरज नाहीये आता. पटापट गोलंदाजाला देखील माहिती आहे कुठला चेंडू कसा टाकायचा आहे, त्याच्यावर प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करणं गरजेचं नाहीये. नेक्स्ट चेंडू, लोवर फुलटॉस चेंडू, झेल बाद होणार की चौकार जाणार, आणि याही वेळेस जिंकलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. आणि तब्बल 7वं दशक वरचे ओळे संघाचं लागलाय. 72 धावांचं योगदान आतापर्यंत येणारा शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे, कारण की शिरडोनचा ग्राउंड म्हटला तर या क्रांतीवीर मैदानावर धावा या वरसणारच, धावांचा वर्षावाह होणारच. मात्र त्यासाठी धमक लागते ती गोलंदाजांची. शेवटचा चेंडू स्लोवर टाकला होता, स्लोवर चेंडूवर घडलाय काय, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. आणि या षटकाराने आल्या 78 धावा आणि 79 धावांचं तब्बल आव्हान ठेवलंय. तर आपण बघू शकतो आजच्या दिवसातील उत्सव मूर्ती. तर टॉस साठी गुलशन गेलेत नक्कीच. तर आजच्या दिवसातील उत्सव मूर्ती आपण बघू शकतो पवन शेठ मुकादम
यांचा बर्थडे देखील सेलिब्रेट केला जाईल आफ्टर द टॉस. हॅलो, थँक्यू सो मच. जाऊया टॉस बॉक्समध्ये टीम चिखले संघ जोडली गेल्या. चला डॉल्फिन डोलकर संघ आपण यायचा. भरत शेठ भोईर मी यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी जायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेलं तर या दोन टीम मध्ये टॉस होताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम पाहिले तर यंग स्टार चिखले संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना शिवांश 11 डॉल्फिन डोलगर संघ. हेड कॉल. हेड चिखले संघ आपण प्रथमतः टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? गोलंदाजी करू. आणि सर्वप्रथम हे मैदान तुम्हाला कसं वाटलं? हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आणि या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहात आणि त्याबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर चांगलंच केले आणि आम्हाला केल्यांची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि अपोजिट संघ पाहिलं तर डोलगर संघ आहे. त्या अगेन्स्ट आपण कधी खेळलात का? नाही कधी केलो, पण आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते चिखले टीम्स कॅप्टन. चिखले बरोबर आपली मॅच आहे आणि पाहायला गेलं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि 5 षटकांची मॅच राहील आणि त्यामध्ये कितपत धाबींचा टार्गेट तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट ठेवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न करू. आणि या विभागामधील पाहिले तरी रजनी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतो. दूरवरचा प्रवास नाही आहे, कर्नाला परिसरामध्ये तुम्ही राहता. आणि सर्वप्रथम आपल्याला मैदान कसं वाटलं? आणि पर्शिया ग्रुप त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आयोजित केल्या, त्याबद्दल आपण काय म्हणाल? आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी दिल्या त्याबद्दल देखील आपण काय म्हणाल? इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद आणि इथले आयोजन सर्वच चांगलेच होतात. थँक्यू सो मच. हे होते डॉल्फिन डोलगर टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया आजचा वाढदिवस सोहळा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. पवनजी मुकादम आणि पर्शिया ग्रुप त्यांचा आता इथे पाहायला गेलं तर वाढदिवस हे साजरा करणार आहेत. चला डीजे आपण देखील बर्थडे सॉन्ग प्ले करायचा. मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये पवन शेठ मुकादम यांचा वाढदिवस इथे संपन्न होताना बघतोय. त्यांना शुभेच्छा असतील. तर तारे गावचा एक उत्कृष्ट खेळाडू संकेत म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आताच झालेल्या कर्नाळा प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ यशस्वी झाला होता आणि चांगली स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. कारण की प्रत्येक क्रिकेटरला बॅक करत असताना त्यांनी जो विश्वास दाखवला आदिवासी क्रिकेटरांवर आणि तो विश्वास सार्थकी ठरवला होता. तर त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर चिखले गावचा एक आदर्श व्यक्तिमत्व मनोज शेठ पाटील, मी यांना विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत असणार आहे. मनोज शेठ पाटील. आणि त्यानंतर या मॅचचं विश्लेषण करण्यासाठी ज्या समालोचकाशिवाय शिरडोन गाव नेहमीच अपुरा राहिलाय. खऱ्या अर्थानं दिलीप बोपी साहेब असतील, संतोषजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॉमेंट्री शिकलो. समालोचनाचे थोडा चांगला प्रयत्न करतोय, मात्र या समालोचकाला एक मानाचा तुरा होणारा कुडावे गावाचा एक बुलंद आवाज जो शिरडोनसाठी समर्पित आहे तो शेखर पाटील, मी यांना विनंती करतोय की आपण समालोचन करण्यासाठी यायचं आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे कृपया.
तर शेखर नक्कीच 1 मिनिट वेळ मागेन. आपण बघू शकतोय ओवळी गावचे सरपंच आपण पाहू शकतो तेजस्विनी समीर घरत आणि समीर हिरामण घरत यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून यंगस्टार वरचे ओवळे संघाला 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक लावलं गेलंय. म्हणजे त्यांनी उत्स्फूर्त केलंयच आणि त्याचबरोबर समालोचक आणि गुणलेखक यांना वैयक्तिक 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलंय. तर काय म्हणाल असं व्यक्तिमत्व आणि मग त्यांची उपस्थिती आणि आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी हा अट्टास. नक्कीच, कारण पाहिलं ना आपण रोहित, पैसा सर्वांकडे आहे, परंतु देणं, पारितोषिक लावणं, कारण आपण जर विचार केला ना 3 षटकार 3 चौकार 3 विकेट असं पारितोषिक, परंतु संघ जर जिंकला तर त्यानंतर 5,000 डायरेक्ट. जिंकला तरी हरला तरी, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 5,000 रुपये, आणि म्हणजे त्या माणसाला अगदी जर आपण पाहिलं ना तर त्यांना ते द्यायचेच होते आणि त्यांनी लावलेच सुद्धा. समालोचक गुणलेखक यांच्यासाठी 1,000 रुपये, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि शिरडोनच्या नगरीमध्ये शिरडोनच्या मैदानावर स्पर्धा म्हटली तर बक्षिसांची खैरात हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. सरपंच ट्रॉफी 2026 परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत आपण पाहत आहे. नाईट रजनी स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन नियोजन, ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी शिरडोन गाव तुम्ही पाहताय, आणि या मैदानावरील स्पर्धा मात्र रंगली जाते. सन्माननीय आपण पाहताय सरपंच ओवळे, तेजस्विनी समीर घरत आणि समीर हिरामणजी घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला लगावलं. त्यांना विनंती आपण यायचं बघा, आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय रोहित खरतला आपण पाहता. रायगडच्या टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहताय. सातत्याने आपण पाहिलं तर ओवळे टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगला खेळ त्यानं करत आलाय, परंतु आज मात्र आपण पाहिलं बॅटिंग करताना प्रथम ज्या वेळेला टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग केली, टोटल धावा जमवल्या 78 धावा. मागच्या मॅचमध्ये 69चं टार्गेट होतं, आता मात्र 79चं टार्गेट राहिलं आहे. आणि या मॅचमध्ये आता 5 षटकन 30 बॉलमध्ये 79 धावा चेस करण्यासाठी साई संघ कशा पद्धतीने रणनीती आखेल, कशा पद्धतीने या मॅचकडे अगदी बघेल, आणि फटक्यांची जी आतिषबाजी वरचेवली टीमनं केली ती फटकेबाजी पाहायला मिळेल का, या साऱ्या गोष्टी अगदी क्रिकेटच्या पटलावर या नाईट रजनीमध्ये अगदी या मैदानावर पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या टोटल 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. जी सुरुवात केली होती आपण पाहिलं असेल अगदी सुमित घरत, त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर विक्रमला आपण पाहिलं होतं. 16 बॉलमध्ये 46 धावेचा विक्रमचा खेळ आपण पाहिला. त्यानंतर बघा आमची ऋषीजी वास्कर आणि निशांतजी ठाकूर या 2 मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराज बनवा. आपलं सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. या वेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चेंडू मात्र आपण पाहिला तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल होता. पंच सांगतायत लेग बायची सिंगल मिळाली आणि या सिंगल मात्र टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली ती तब्बल 3 या अंकावर, 4 या अंकावर पाहायला मिळतात. तर अगदी प्रज्वल पाहिलं तर 79चा पल्ला गाठायचा म्हटलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये साई टीमला एक गेम प्लॅनिंग करावं लागेल, स्ट्रॅटेजी आखावी लागेल. बॅट्समनच्या अगदी बॅटमधून धावा येणं, पॉवर प्लेच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या मॅन्डेटरी षटके आहेत त्यामध्ये धावा येणं महत्वाचं आहे. रिस्ट्रिक्शन पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये 2 फिल्डर बाहेर असताना ही व्यूहरचना आणि त्याच्याबरोबर अगदी फुल्लर मैदान त्याच्यावर धावा घेणं हे महत्वाचं राहणार आहे. परंतु गोलंदाजी सुरेख आतापर्यंत राहिलेली गोलंदाजी रोहितची चांगली, यावेळेला फटका फसलाय, फिल्डर येतोय, झेल मात्र मिस केलाय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथून मात्र हे समीकरण थोडंसं कमी पडलंय आणि झेल मात्र सुटलाय. या बॉलवर मात्र धावा आल्या 2 आणि या 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या जोडली गेली ती तब्बल 7 ऑन बोर्ड, 7 या अंकावर. त्यानंतर आपण पाहताय सन्माननीय आमचे चिखले गावचे सरपंच SK पाटील साहेब यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. मनोजजी पाटील हे इथे मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी कल्पेश यांना विनंती करतोय आपण मनोजजी पाटील यांचा आपण सन्मान करायचा. कल्पेश या आपण मनोजजी पाटील यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. षटक इथून पहिलं समाप्त झालंय, पॉवर प्ले 1 संपलाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर रोहित खरतचं राहिलेलं षटक अप्रतिम राहिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
जे रिस्ट्रिक्शन पाबंदी आणि त्याच्या अनुसार जी गोलंदाजी होणं गरजेची होती ती केली. धावा कमी खर्च केल्या, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि आता येणारी 24 बॉल आणि त्या 24 बॉल मध्ये राहिल्या 72 धावेची गरज आहे. 24 बॉल 72 रन्स. चला टाइम अलर्ट असेल लक्षात घ्या. आपण वरचेवली टीम 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण होणं महत्वाचं आहे, अन्यथा एक फिल्डर तुमचा 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल, हे लक्षात घ्या. आपण रिस्ट्रिक्शन पाबंदी नियम सर्व संघांसाठी असतील, कारण सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर खूप अपडेट होत चाललंय, परिपक्व होत चाललंय. दिवसेंदिवस आपण पाहिलं तर क्रिकेटची क्रेज, क्रिकेटची महत्वाकांक्षा इतकी वाढत चालली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट अगदी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचं क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक टीमनं वेळेचं बंधन, वेळेचं भान, ड्रेस कोड या साऱ्या गोष्टी अगदी प्रॉपर असणं महत्वाचं आहे. आमच्या डाव्या बाजूला अगदी आपण पाहताय मुंडी वजडी. कुणाला जर आस्वाद घ्यायचा असेल तर आपण तिथे जाऊन आस्वाद घेऊ शकता. समोर पराग वाजेकरांचं चायनीज तुम्हाला पाहायला मिळेल, तिथे सुद्धा सर्व गोष्टी पाहायला मिळतील. त्यानंतर तिथे शोरमा सुद्धा आहे. आणि इकडे मागच्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी मागच्या बाजूला यज्ञ चायनीज हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जे खवय्ये असतील ना, ज्याला कोणाला खायचं असेल, आस्वाद घ्यायचा, ते आपण जाऊन तिथे अगदी पे करून खाऊ शकता. यावेळेला गोलंदाज सज्ज झालाय तनय भगत, षटक क्रमांक 2. यावेळेला चांगला बॉल ऑन साइडला खेळतोय, डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय, सिंगल इथून मिळवली आहे. आणि या सिंगल आता रन्स मात्र स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. त्या तब्बल 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 79 जर जमवायचे असतील साई टीमला, जी फलंदाजी व्हर्च्युअली टीमने केली तीच फलंदाजी करावी लागेल. जशाच तसं उत्तर टिक फॉर टॅट अगदी फास्टेड धावा जमवणं महत्वाचं असणार आहे. परंतु ते केलं जाईल का? पुन्हा एकदा गोलंदाज तनय. तनयचा बॉल फुल टॉस होता. या फुल टॉस बॉलवर मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅटवर बॉल आला नाही, धावांची गरज होती. कदाचित हा बॉल जर कनेक्ट झाला असता तर मोठा फटका आला असता, परंतु तसं झालं नाही. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र हा सिंगल रन्स इथून देऊन जातोय. टीमची धावसंख्या 1 न पुढे सरकली. धावसंख्या टोटल 9 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 9 ऑन अ बोर्ड. तुम्ही स्कोर कार्डवर धावसंख्या पाहू शकाल. पुढच्या बॉलसाठी यावेळेला अगदी थर्डमॅनच्या दिशेने शॉटमध्ये तुम्ही पाहताय फिल्डर तैनात आहे तिथं. आणि इथून मात्र हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीची फलंदाजी केली व्हर्च्युअली टीमनं, तीच गोलंदाजी आता मात्र केली जातीये. कारण बॅटिंग त्याच्याबरोबर बॉलिंग, फिल्डिंग डिपार्टमेंट या साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाचा. आणि प्रत्येकाने जबाबदारी जी उचलली, स्वीकारली, त्या प्रत्येकाने तिला उचलणं, चांगला खेळ करणं महत्वाचा आहे. आणि तेच सध्याच्या घडीला मी म्हणे व्हर्च्युअली टीम करतोय. बॅटिंग, बॉलिंग आणि त्याच्याबरोबर आता फिल्डिंग सुद्धा. षटक क्रमांक 2 तनयला आपण पाहताय. तनयनं 3 बॉल फेकले. धावसंख्या आपण पाहिले तर 2 खर्च केली. तब्बल टोटल जमली आहे 9 या अंकावर. म्हणजे राहिल्यात 70 धावा. तनय सज्ज पुन्हा एकदा. तनयचा बॉल अगदी गुड लेंथ वरून चेंडूला टेक ऑफ करतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. परंतु इथून मात्र पंच एज, बॅटची एज आणि त्यानंतर इथून मात्र परतावं लागते फलंदाजाला. प्रशांत मोकल बाद झालाय.
पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला विकेट इथून मिळवलाय तनयनं आणि सफलता त्याला मिळाली. त्यानंतर धावसंख्या आता टोटल आहे स्कोर कार्डवर थांबली आहे 9 या अंकावर. अडचणी आता थोड्याशा वाढताना पाहायला मिळत आहे. अडचणी वाढवल्या जात आहेत. परचेवली टीम कडून चांगला खेळ सध्याच्या घडीला गोलंदाजी सुरेख सुरू आहे. या वेळेला हा बॉल अगदी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर पार्लर निघालाय. अगदी थोडस बॅकफुटला जाऊन मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल मात्र आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय आणि डॉट नंतर पुन्हा एकदा 9ची इथून 9 धाबा स्कोर कार्डवर आमची जनार्दनजी मुकादम, हरिश्चंद्र वाजेकर अगदी आपण पाहताय त्यांचं इथे पुन्हा एकदा आगमन. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. ज्यांच्या अगदी आपण पाहिलं तर सौभाग्यवतींनी आपण पाहिलं तर माजी उपसरपंच म्हणून हे पदभार सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये सांभाळताना आपण त्यांना पाहिलंय आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन षटकं संपली. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये धावसंख्या जमवली ती 9 धावा. येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये करायचे दादा 70 धावाची गरज आहे. चला ऋषिकेश दिलीपजी भास्कर उपसरपंच कुंडे बहाल आणि यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी ऋषी यांना विनंती करतोय आपण हा सन्मान करा. निशांत ठाकूर कोपरा निशांत ठाकूर आणि ऋषिकेश भास्कर या दोन मान्यवरांचा आपण करूया यथोचित मानसन्मान. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. येणारे 18 बॉल 18 मध्ये राहिल्या 70. फटाक्यांची अतिशबाजी आणि फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये आपण पाहत आहे सर्व पाहुण्यांचा इथे सन्मान आपण करतोय. साईप्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जात आहेत. अगदी खूप चांगलं चॅनल पाहायला मिळेल. क्वालिटी क्लिअरिटी तुम्ही पाहू शका स्क्रीनवर आणि सर्व पाहुण्यांचा इथे सन्मान आपण करतोय. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहत आहे. परुषा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच ट्रॉफी 2026 हे शानदार पर्व पाहायला मिळत आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर रोहितजी खूप साऱ्या स्पर्धा शिरडोनच्या नगरीमध्ये होत असतात. ही स्पर्धा झाली की लगेच 23 तारखेला डे नाईट फॉर्मॅटमध्ये शिरडोन प्रीमियर लीग हा सुद्धा अगदी दर्जेदार देखणं आयोजन पाहायला मिळेल. शिरडोन खालची आली आणि त्यांचं आयोजन पाहायला मिळत आहे. दुर्वेश असतील, रत्नेश, सिद्धेश सर्व त्यांचा मित्रपरिवार पाहायला मिळेल. आणि या बॉलवर मात्र आलाय कव्हरच्या दिशेनं एक टप्पा ओ धीरक चौकार. या वेळेला फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस बॉलला मात्र पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. अगदी शिरडोन गावाच्या दिशेने येणारा हा उत्कृष्ट असा दर्जेदार षटकार, परंतु हा बॉल चेक केला जाईल. अगदी बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय. पंच सांगतायत इथून मात्र स्क्रीनवर चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. म्हणजे तब्बल 7 धावा टोटल या बॉलवर आता वसूल केलेत. बॅट्समनचं नाव आहे विजयनं मात्र षटकार मारलाय. चौकारानंतर षटकार. आता मात्र धावसंख्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळेल, परंतु टार्गेट भलं मोठा आणि त्या मोठ्या टार्गेटला चीट्स करण्यासाठी प्रयत्न. फ्रीटचा बॉल. या बॉलवर मात्र आणखी एक धमाका. या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना सरपंच ट्रॉफीचा दमदार षटकार.
आज 19 फेब्रुवारी, जगात भारी 19 फेब्रुवारी. जाणता राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, तर ज्या राजानं अनेक लढाई लढवल्या, जिंकल्या आणि मुघल साम्राज्याला खिंडार पाडत असताना जे सुंदर स्वराज्य आणि त्याचं नंदनवन घडवलं, ते स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जयंती. या वेळेला मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आला होता समोर, अगदी पुढ्यामध्ये बॉल पडलाय बघा. तनय होता, तनय जज करू शकले नाही, उलटा होता झेल. प्रयत्न सुरेख राहिले, परंतु झेल मात्र अगदी समोर पडलाय आणि या बॉलवर मात्र तब्बल 2 धाव आले आणि 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या टोटल 28 या अंकावर. अद्यापर्यंत 18 षटकार 16 चौकार या स्पर्धेमधील लेखाजोखा प्रज्वल पाटील यांच्या माध्यमातून. या वेळेला हा बॉल पाहायला मिळतोय, अगदी बॅकअप आहे, यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळत आहे आणि या बॉलवर मात्र बाईकची सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली गेली, ती म्हणजे 29 या अंकावर. 29 जोडल्या म्हणजे आता तब्बल आपण जर पाहिलं तर 50 ची गरज आहे. येणारे बॉल जर आपण विचार केला, 14 चेंडू आणि 50 धावा, म्हणजे प्रत्येक बॉलवर हल्ला, प्रत्येक बॉलवर षटकार, चौकारी भाषा बोलावी लागेल, प्रत्येक बॉलवर प्रहार आणि मग आक्रमण आक्रमण आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. 14 बॉल 50. पुढचा बॉल डावखुऱ्या त्याचा बॅट्समन पाहायला मिळतोय. चेंडू अगदी पडल्यानंतर ऑफस्टंपवर पॅरलर पाहायला मिळालाय. या बॉलवर मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. आता 13 बॉल आणि 13 मध्ये राहिल्या ते म्हणजे 50 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन 13 मध्ये 50. जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खूप सारे प्रेक्षक जोडले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण तुमच्याशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे. कारण प्रेक्षक जर नसतील ना तर स्पर्धेला मी म्हणेन ना, कदाचित आपण पाहिलं ना तर मजा येत नाही, परंतु प्रेक्षक जर असले ना प्रज्वल, तर स्पर्धा इतकी उचलून धरली जाते ना की स्पर्धेचं अगदी नाव होताना पाहायला मिळत आहे. आणि ती स्पर्धा आपण पाहते पहिल्याच रात्रीमध्ये अगदी या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं, त्यानंतर सर्व फिल्डिंग करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ, ओपनिंग सेरेमनी, या साऱ्या गोष्टी ग्रँड एंट्रीज आपण पाहिल्या. परंतु आता मात्र राहिले बॉल 12 चेंडू आणि गरज असेल 25च्या सरासरीनं प्रतिषटकामागे 25ची आवश्यकता. 12-25. ऐकूया सुमधुर संगीत. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा आपण पाहिलाय. चिखले आणि त्यांच्याबरोबर डोलगर असे हे 2 संघ पाहायला मिळतील. चिखले टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन जो असेल त्याच्यावर अंमल करायचा आपण. निलेश जी जळे आपण पाहताय यांचं शुभागमन झालंय. सोन्या पाखरा ग्रुप आपण पाहताय आणि त्याचे सर्व त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहताय अगदी आपण पाहिलं तर आमचे भरतजी भोईर साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं, त्यांचं स्वागत करूया. कुमारदादा वाजेकर यांना सुद्धा आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याची उपस्थिती उद्घाटन सोहळा प्रसंगी आपण पाहिली, पुन्हा एकदा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 12 बॉल 12 मध्ये 50 धावा. पहिल्याच बॉलवर इथून मात्र दे धक्का आणि इथून घे चक्का. सरळ लॉंग ऑफच्या वरतून खेळलाय, येतोय सरळ हा षटकार. पुढच्या मॅचसाठी ज्या 2 टीम असतील त्यांना विनंती असेल, खेळाडू कक्ष तिथून आपण एंट्री करायची मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्या, आपण खूप सारे नियम आहेत, या साऱ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. चांगली स्पर्धा आहे.
या वेळेला चांगला बॉल फिरवला, आता मात्र टर्न केलाय थोडासा, थोडीशी आपण पाहिली तर फिंगर रोल पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा बॉल मात्र डॉट आलाय. येणारे 10 बॉल 44 धावा. 10-44चं समीकरण. प्रत्येक बॉलवर मोठे फटके, धावा चेस होतील, डिपेंड होतील, सारं काही पाहिलं जाईल. या वेळेला आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर समोरून निघालाय. अगदी फास्ट अँड क्युरियस पाहायला मिळाला असा बॉल होता आणि या बॉलवर मात्र आणखी एक डॉट बॉल आलाय. येणारे 9 चेंडू आणि 9 बॉलमध्ये आता राहिला पुन्हा एकदा 44 धावा. एलईडी तुम्हाला पाहायला मिळतं 30 यार्ड सर्कल मध्ये तिचा वापर केलाय. आणखी एक, कारण रोहित विचार जर केला ना, जो फास्ट बॉल आला त्याला तसाच धाडला, परंतु त्यानंतरचं मिश्रण पाहायला मिळालं, त्या मिश्रणावर बॅट्समन बीट झालाय. कारण गोलंदाजी तुमच्याकडे वेग किती आला महत्व नाही, टप्पा किती चांगला आहे, मिश्रण किती करता, चेंज ऑफ द पेस आहे का, या साऱ्या गोष्टी ज्या वेळेला घडतात ना, तो गोलंदाज क्रिकेटच्या अगदी टेनिस क्रिकेटमध्ये यशस्वी होताना आपण पाहत असतो. आणि सध्याच्या घडीला क्रिकेट इतकं फास्ट झालंय, परिपक्व, की जितका वेगवान गोलंदाज तितके लांब लांब षटकार. इथून मात्र आपण पाहिले असतील 3 चेंडू सलग डॉट आले, 1 षटकार आला. आता मात्र राहिले बॉल 8 बॉल, 8-44चं विनिंग कॅल्क्युलेशन. हा बॉल अगदी आपण पाहिला आपटलेला बॉल सुद्धा पाहायला मिळाला, परंतु या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेमध्ये हा 1 टप्प्यानिशी चेंडू सरळ निघालाय सीमापार. स्ट्राईकवर बॅट्समन 17 नंबर जर्सी, गोलंदाजी सुद्धा जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळत आहे. परंतु आता मात्र येणारे बॉल 7 आणि राहिल्या 40. 7 चेंडू 40चं विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन. परंतु आता मात्र या डॉट बॉलनं आता मात्र या मॅच मध्ये असं मी म्हणेन शिरकाव करताना थोडंसं पाहायला मिळत आहे, ते म्हणजे वरचेवली टीम. येणारे बॉल राहिले शेवटचे 6 बॉल आणि राहिल्या 40 धावा. 6 बॉल 40. बघा खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये 9 खुर्च्या आम्ही ठेवलेत, तिथे फक्त 9 खेळाडू बसतील. आम्हाला सूचना येते बघा, लक्षात घ्या. त्या टीमचा कुणी मेंबर तिथे नसावा हे लक्षात घ्या आपण, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. त्यानंतर बघा 6 बॉल आणि चला वेळ जास्त गेलाय, 4 षटकांसाठी आपण पाहिलं तर 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी गेलेला आहे. आणि 1 क्षेत्ररक्षक तुमचा आता व्हर्च्युअली टीम 30 यार्डच्या आतमध्ये घेतला जाईल, हे खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी आपण पाहतो व्हर्च्युअली टीमनं सुद्धा ते मान्य केलंय, कारण वेळेचं बंधन. या वेळेला फटका फसलाय, स्वतः गोलंदाज सरसावले होते, परंतु झेल मात्र मिस झालाय. नक्कीच नक्कीच, कारण कधी कधी आर्ग्युमेंट होतीये, परंतु त्यांना सुद्धा माहिती आहे वेळ जास्त गेलाय, नियम आहेत सर्वांसाठी सेम आहेत. आणि त्या विक्रम आपण पाहताय अगदी टीमने ते मॅनेज सुद्धा केलं, मान्य केलंय, या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळत आहेत. परंतु आता बॉल राहिले 5 आणि 5 बॉल मध्ये 39 धावा. 5-39. नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हा दोन्ही टीम, डोलकर आणि चिखले. या वेळेला मात्र फटका इथून पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट, टिपलाय झेल आणि इथून मात्र आणखी एक फलंदाजाला परतावं लागतं. बॅट्समन आउट, विकेट डाऊन.
या वेळेला मात्र हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल मिळाली. सिंगलनं आता इक्वेशन बदललंय. 3 चेंडू आणि 38 धावा. पूर्ण जे मंडप तुम्ही पाहताय अगदी मैदानाला जे रंगवण्याचं पूर्ण काम केलंय. सर्व बाउंड्री लाईन असेल, त्यानंतर जो तुम्ही LED पाहताय, लाईट सर्व या वेळेला चपराक दिली. स्टँडर्ड डिलेवर पाहायला मिळतोय. फटका सुरेख आणि इथून मात्र आलाय बऱ्याच उशिरानं षटकार. तांडेल डेकोरेटर्स आपण पाहताय, आमचे भाविक तांडेल असतील सर्व त्यांचं आपण स्वागत करूया. खूप चांगल्या मैदानाला सजवलंय. अप्रतिम साऱ्या गोष्टी प्रॉपर पाहायला मिळत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. कारण प्रत्येकाचं अगदी कौतुक करणं महत्वाचं आहे. इंटरनेटची सेवा तर ज्यांनी आम्हाला रजत कर्णेकर असतील त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेला आपण पाहताय तिकडे क्रॉस कॅमेरा तुम्ही पाहिला असेल. अगदी पाहिलं आपण रोहित तर 3 कॅमेऱ्यांनी स्पर्धा कव्हर केली जाते. दोन्ही बाजूनं एंड क्रॉस कॅमेरा साऱ्या गोष्टी अगदी आपण पाहतो.